मुंबईत राहणाऱ्या प्रत्येकाला माहितीये की इथलं सगळ्यात मौल्यवान चलन म्हणजे वेळ. आणि त्यातही नवी मुंबई ते दक्षिण मुंबई प्रवास. तो तर म्हणजे एक वेगळाच संघर्ष आहे. रोज 1.5-2 तास जातात. पण विचार करा, हाच प्रवास फक्त अर्ध्या तासात पूर्ण झाला तर. हे तर स्वप्नवत वाटतंय. बरोबर. एका स्रोतानुसार 15 डिसेंबरपासून नेरूळ ते भाऊचा धक्का अशी एक नवीन फेरी सेवा सुरू होतीये, जी हेच स्वप्न दाखवत आहे. आणि आज आपण याच स्वप्नाचं आणि त्यामागच्या वास्तवाचं विश्लेषण करणार आहोत. आपल्याकडे 2 अगदी वेगवेगळे माहितीचे स्रोत आहेत. अच्छा. एक जो या नवीन सेवेबद्दल खूप उत्सुक आहे, तिच्या घोषणा करतोय, पर्यटनाच्या मोठ्या योजनांबद्दल सांगतोय. आणि दुसरा स्रोत जो एका सामान्य नागरिकाच्या नजरेतून या सगळ्या छकछकीत योजनांवर काही गंभीर आणि बोचरे प्रश्न विचारतोय. म्हणजे एकाच नाण्याच्या 2 बाजू. अगदी. या दोन्ही बाजूंना समोरासमोर ठेवून या नव्या फेरी सेवेच्या पाण्याखाली नेमकं काय दडलंय हे शोधून काढणं हाच आपला आजचा उद्देश आहे. चला तर मग सुरुवात करूया त्या आकर्षक बाजूने. पहिला स्रोत म्हणतो की ही सेवा नेरूळ पॅसेंजर वॉटर टर्मिनलवरून भाऊच्या धक्क्यापर्यंत चालेल. सगळ्यात मोठा दावा हा आहे की प्रवासाचा वेळ 90 मिनिटांवरून थेट 30 मिनिटांवर येणार आहे. हे तर अविश्वसनीय वाटतंय. हो, कागदावर तर खूपच छान दिसतंय. त्यासाठी 20 आसणी बोटी वापरणार आहेत आणि दिवसातून 4 फेऱ्या होणार आहेत. इथेच पहिला आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा येतो, तो म्हणजे तिकीट दराचा. हो, तो किती आहे? या सेवेसाठी प्रति प्रवासी 935 रुपये मोजावे लागणार आहेत. काय? 935 रुपये? हो. आणि हा आकडा ऐकूनच एक गोष्ट स्पष्ट होते की ही सेवा रोजच्या नोकरदार वर्गासाठी म्हणजे नाहीच. शक्यच नाही. मुंबईच्या सार्वजनिक वाहतुकीच्या चौकटीत हा दर बसतच नाही. अगदी. त्यामुळे ऑपरेटरने सुद्धा हे मान्य केलंय की त्यांचा भर हा पर्यटनावर असणार आहे. म्हणजे हा रोजच्या प्रवासाचा पर्याय नाहीच, तर एक वीकेंड एक्सपिरियन्स म्हणून विकला जातोय. बरोबर. आणि म्हणूनच त्यांनी फक्त फेरी सेवेवर न थांबता इतर गोष्टींचीही घोषणा केली आहे. जसं की जानेवारीपर्यंत स्पीड बोट, जेट स्कीइंग, वॉटर स्पोर्ट्स. हो, आणि एक तरंगत रेस्टॉरंट आणि फ्लेमिंगो टुरिझम सर्किट सुरू करण्याची पण योजना आहे. 1 मिनिट, हे फ्लेमिंगो टुरिझम सर्किट काय आहे नक्की? ही एक मनोरंजक कल्पना आहे. मुंबईतून येणाऱ्या पर्यटकांना या फेरीने नेरूळला आणायचं, आडमक आणि तिथून जवळचा सल्लेला DPS तलावावर फ्लेमिंगो पाहण्यासाठी घेऊन जायचं. म्हणजे तुम्ही फक्त प्रवास करत नाही, तर निसर्गाचा अनुभवही घेता. म्हणजे हा केवळ प्रवास नाही, तर एक अनुभव देण्याचा प्रयत्न आहे. हो, नवी मुंबईला पर्यटनाच्या नकाशावर आणण्याचा हा एक प्रयत्न दिसतोय. पण 1 मिनिट, हे सगळं ज्या नेरूळ टर्मिनलवरून होणार आहे तेच मुळात वादात आहे, नाही का? अगदी बरोबर. म्हणजे जवळपास 150 कोटी रुपये खर्चून बांधलेलं हे टर्मिनल जवळजवळ 3 वर्ष अक्षरशः धूळ खात पडून होतं. असं का झालं? बरोबर. इथेच या कथेची दुसरी बाजू उघडायला लागते. हे टर्मिनल 3 वर्ष निष्क्रिय होतं कारण तिथे पाण्याची खोलीच अपुरी होती. काय सांगताय? हो, बोटी येण्या-जाण्यासाठी जेवढी खोली पाहिजे तेवढी नव्हती. शिवाय परवानग्या आणि अयशस्वी टेंडर्स यांसारख्या समस्या होत्याच. म्हणजे आधी टर्मिनल बांधलं आणि मग लक्षात आलं की इथे बोटी चालवणं अवघड आहे. हां, असंच दिसतंय. आणि याच टर्मिनलवरून सुरू झालेली नेरूळ एलिफंटा फेरी सेवा, तिचं काय झालं? काय झालं तिचं? गेल्या पूर्ण महिन्यात फक्त 60 प्रवाशांनी त्या मार्गावर प्रवास केला. फक्त 60? पूर्ण महिन्यात? 60 म्हणजे दिवसाला फक्त 2 प्रवासी. अरे देवा, दिवसाला 2 प्रवासी? म्हणजे 150 कोटींच्या गुंतवणुकीवर दिवसाला जेमतेम 200-300 रुपयांची कमाई? हा आकडाच या प्रकल्पाच्या व्यवहार्यतेवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण करतो. हे तर पटण्यासारखं नाही. आणि इथेच आपला दुसरा स्रोत म्हणजे त्या नागरिकाचा दृष्टिकोन महत्वाचा ठरतो. तो म्हणतो की हा असा पहिलाच प्रयोग नाहीये, याआधी असे प्रयोग फसले आहेत. अगदी. तो स्रोत आपल्याला थेट 90च्या दशकात घेऊन जातो. तेव्हा वाशी आणि बेलापूरहून गेटवे ऑफ इंडियासाठी हॉवरक्राफ्ट सेवा सुरू झाली होती. हो, मी ऐकलंय त्याबद्दल. आणि ती लोकांना प्रचंड आवडली होती. ती यशस्वी होती, लोकप्रिय होती. थांबा, मला हेच कळत नाहीये. जर ती सेवा लोकप्रिय होती, लोक वापरत होते, तर मग ती बंद का पडली? हाच तर प्रश्न आहे. फक्त नियोजनाचा अभाव हे कारण जरा वरवरचं वाटतंय. लोकांचा काहीच दबाव नव्हता का ती सुरू ठेवण्यासाठी? तुमचा मुद्दा एकदम बरोबर आहे. आणि इथेच यामागचं राजकारण समोर येतं, असं दुसरा स्रोत सूचित करतो. अच्छा. सेवा लोकप्रिय होती, पण तिच्यासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा, विशेषतः मुंबईच्या बाजूला, कधीच नीट उभारल्या गेल्या नाहीत. आणि या स्रोतामध्ये एक गंभीर आरोप केला गेला आहे.
तो असा की एकदा का त्या होवरक्राफ्ट लँडिंग पॉइंटच्या आजूबाजूच्या जमिनींचे भाव वाढले आणि त्या बिल्डरांना विकल्या गेल्या की सिडकोने हळूहळू त्या सेवेकडे दुर्लक्ष करायला सुरुवात केली. म्हणजे सुविधांचा अभाव, अनियमितता यांमुळे प्रवासी वैतागले आणि हळूहळू सेवा बंद पडली. म्हणजे सेवेचा वापर जमिनींचे भाव वाढवण्यासाठी एका साधनासारखा केला गेला. दुसरा स्रोत तरी तसंच म्हणतोय. म्हणजे हे इन्फ्रास्ट्रक्चर फॉर रिअल इस्टेट मॉडेल आहे. धक्कादायक आहे. आणि हाच प्रकार बेलापूर जेट्टीच्या बाबतीतही घडला नाही का? हो, ती तर अगदी अलीकडची गोष्ट आहे. 2022 मध्ये मोठ्या थाटामाटात उद्घाटन झालं होतं. हो, बेलापूर जेट्टीचं उदाहरण तर ताजं आहे. प्रचंड महागडे तिकीट दर आणि एंड टू एंड कनेक्टिव्हिटीचा पूर्ण अभाव. म्हणजे नक्की काय अडचण होती? म्हणजे तुम्ही जेट्टीवर उतरलात, पण तिथून पुढे शहरात जाण्यासाठी काहीच सोय नाही. टॅक्सी नाही, बस नाही. मग लोक जाणार कसे? तोच तर मुद्दा आहे. त्यामुळे लोकांना ती सोयीची वाटलीच नाही आणि ती सेवा पूर्णपणे फसली. आणि आता नेरूळ जेट्टीचा काय? आता तर दुसरा स्रोत सांगतोय की नेरूळ जेट्टी जी अजून पूर्णपणे सुरूही झाली नाहीये, तिच्यावर आत्ताच भेगा दिसू लागल्या आहेत. अरे बापरे. हे कामाच्या दर्जाबद्दलही प्रश्न निर्माण करतं. हे सगळं एकूण एक पॅटर्न दिसायला लागतोय. कोणता पॅटर्न? प्रकल्प जाहीर करायचा, त्याच्या आजूबाजूच्या जमिनींच्या किमती वाढवायच्या, त्या विकल्या की प्रकल्पाकडे दुर्लक्ष करायचं. दुसरा स्रोत म्हणतो की नेरूळ जेट्टी जवळचा एक भूखंड राखीव किमतीच्या तिप्पट भावाने विकला गेला. हे त्याच पॅटर्नचं उदाहरण म्हणता येईल का? नक्कीच. यालाच व्हॅल्यू कॅप्चर असं गोंडस नाव दिलं जातं. पण प्रत्यक्षात त्याचा फायदा सामान्य नागरिकाला किती होतो हा संशोधनाचा विषय आहे. म्हणजे प्रकल्प यशस्वी झाला नाही तर जनतेच्या पैशाचं काय? तोच प्रश्न उरतो. पण या सगळ्या चर्चेत एक सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा खेळाडू आहे, ज्याचा उल्लेख आपण करायलाच हवा. मुंबई ट्रान्स हार्बर लिंक. MTL. अगदी 22 किलोमीटर लांबीचा समुद्रावरचा एक महामार्ग जो नवी मुंबईला दक्षिण मुंबईशी फक्त 20 मिनिटात जोडणार आहे. हो. मग मला सांगा, 935 रुपये देऊन अर्धा तास बोटीने प्रवास कोण करणार जेव्हा समोर 20 मिनिटात पोहोचवणारा थेट रस्ता उपलब्ध आहे? हाच तर $1 मिलियन प्रश्न आहे. MTHL हा या फेरी सेवेसाठी गेम चेंजर नाही तर गेम ओव्हर ठरू शकतो. आपण साधं गणित करूया आता. करूया. MTHLचा टोल साधारणतः 250-300 रुपये असेल असं मानलं जातंय. ठीक आहे. एका गाडीत 4 लोक प्रवास करत असतील तर प्रति व्यक्ती खर्च 75 रुपयांपेक्षा कमी येतो. वेळ लागतो फक्त 20 मिनिटं. आणि फेरी? फेरीसाठी प्रति व्यक्ती 935 रुपये आणि वेळ 30 मिनिटं. शिवाय भाऊच्या धक्क्यावरून पुढे जाण्याचा वेळ आणि खर्च वेगळाच. अगदी बरोबर. भाऊचा धक्का हे काही शहराचं केंद्र नाहीये. नाहीच. तिथून फोर्ट किंवा कफ परेडला जायला परत टॅक्सी किंवा बस पकडावी लागते, ज्यात परत अर्धा पाऊण तास आणि 100-200 रुपये जातात. म्हणजे एकूण वेळ आणि खर्च दोन्ही MTH पेक्षा खूप जास्त आहे. हो. मग या फेरी सेवेचं नेमकं युनिक सेलिंग प्रपोजिशन म्हणजे नक्की काय आहे? त्यांचं USP आहे अनुभव. समुद्रावरून प्रवास, वॉटर स्पोर्ट्स, रेस्टॉरंट. पण प्रश्न हा आहे की किती लोक रोज 935 रुपये फक्त अनुभवासाठी खर्च करतील? बरोबर. आणि या सगळ्या खर्चाचं गणित पाहिलं तर ते अधिकच चिंताजनक आहे. कसं काय? नेरूळ जेट्टीवर 110 कोटींहून अधिक खर्च झालाय. ती वापरालीना पडून असल्यामुळे सिडकोला वर्षाला सुमारे 10 कोटी रुपयांचा फक्त व्याजाचं नुकसान होत आहे. 10 कोटी वर्षाला फक्त व्याजापोटी? हो. आपल्याकडे मुंबईत आधीच एक पांढरा हत्ती आहे, मोनोरेल, जी प्रचंड तोट्यात चालतेय. हो, ते आहेच. आता आपल्याला अजून एका तोट्यातील प्रकल्पाची गरज आहे का? सिडकोच्या एकूणच कार्यपद्धतीवर या दुसऱ्या स्रोतामध्ये बरीच टीका आहे. फक्त हा एकच प्रकल्प नाही तर इतर कामांमध्येही नियोजनाचा अभाव दिसतो असं म्हटलंय. हो, बेलापूर किल्ल्याचं उदाहरण दिलंय. काय आहे ते उदाहरण? उदाहरण खूप बोलकं आहे. बेलापूर किल्ल्याच्या दुरुस्तीचं काम भारतीय पुरातत्व सर्वेक्षण म्हणजे ASI सारख्या तज्ज्ञ संस्थेला द्यायला हवं होतं. पण दिलं नाही. ते एका सामान्य कंत्राटदाराला दिलं गेलं. परिणाम काय झाला? कामादरम्यानच किल्ल्याचा एक बुरुज कोसळला. अरे रे. यातून कामाचा दर्जा आणि निर्णय प्रक्रियेबद्दलची उदासीनता दिसून येते. आणि पर्यावरणाचा मुद्दाही आहेच. एका बाजूला फ्लेमिंगो टुरिझमच्या गप्पा मारायच्या आणि दुसऱ्या बाजूला खारफुटीची जंगलं, जी या फ्लेमिंगोंचं घर आहे, तीच धोक्यात आणायची. हा विरोधाभास नाही का? हां, खूप मोठा विरोधाभास आहे. न्यायालयाचे स्पष्ट आदेश असूनही खारफुटीची जंगलं वनविभागाला हस्तांतरित न करणे, CRZ क्षेत्रात भूखंडांचा लिलाव करणे. CRZ म्हणजे ती किनारपट्टीची संवेदनशील जागा? हो, जिथे बांधकामावर कठोर निर्बंध असतात. अशा ठिकाणी भूखंडांचा लिलाव करण्याचे आरोप सिडकोवर आहेत. म्हणजे फ्लेमिंगो टुरिझमची योजना म्हणजे फक्त दिखावा आहे? या स्रोतातील लेखक तरी त्याला तोंडदेखलेपणा म्हणतो.
तर मग ह्या सगळ्याचा अर्थ काय? या दोन्ही स्रोतांमधून आपण काय निष्कर्ष काढायचा? नागरिकांना नेमकं काय हवंय? त्यांना विकास हवा आहे, पण तो त्यांच्या गरजा पूर्ण करणारा हवा. म्हणजे दुसरा स्रोत अगदी स्पष्टपणे सांगतो की नागरिकांना परवडणारा, शाश्वत आणि सहज उपलब्ध होणारा वाहतुकीचा पर्याय हवाय. शोभेचे, महागडे आणि अयशस्वी ठरणारे प्रकल्प नकोत. त्यांचं म्हणणं साधं आहे. हो, की हजारो कोटी रुपये अशा प्रकल्पांवर खर्च करण्याऐवजी तेच पैसे मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकल ट्रेनच्या फेऱ्या वाढवण्यासाठी किंवा बेस्ट बसेससाठी समर्पित लेन तयार करण्यासाठी का वापरले जात नाहीत? पण मग आपण जलवाहतुकीला पूर्णपणे नाकारायचं का? मुंबई अलिबाग रोरो फेरीसारखी सेवा तर यशस्वी आहे. कारण ती एक गरज पूर्ण करते. कशी? ती लोकांना त्यांच्या गाड्यांसकट अलिबागला पोचवते, ज्यामुळे त्यांचा प्रवासाचा वेळ आणि त्रास दोन्ही वाचतो. तिथे एक स्पष्ट गरज आहे. आणि इथे नेरूळ भाऊचा धक्का सेवेच्या बाबतीत लोकांना भाऊच्या धक्क्याला उतरण्यातच रस नाहीये. कारण खरी ट्रॅफिकची लढाई तर तिथून पुढे सुरू होते. अगदी बरोबर. त्यांना गेटवे ऑफ इंडिया किंवा नरिमन पॉइंट सारख्या ठिकाणीच कनेक्टिव्हिटी हवीये, जिथून ते सहज त्यांच्या कामाच्या ठिकाणी पोहोचू शकतील. म्हणजे मूळ संघर्ष आहे तो लोकांना काय हवंय आणि सरकारला काय बांधायचंय यातला. हो, सिडकोची आधी बांधा मग विचार करा ही वृत्ती आणि उत्तरदायित्वाचा अभाव यावरच दुसरा स्रोत बोट ठेवतोय. एखादा प्रकल्प 150 कोटी खर्च करून फसला तर त्याची जबाबदारी कोणाची? कुणाला जा विचारला जातो? आणि हाच कळीचा मुद्दा आहे, उत्तरदायित्वाचा अभाव. प्रकल्प अयशस्वी झाला तरी कोणाला काही फरक पडत नाही, कारण तो पैसा जनतेचा असतो. बरोबर. जर खासगी कंपनीचा प्रकल्प असता तर तो एव्हाना बंद झाला असता, पण सरकारी पैशावर असे प्रयोग सुरूच राहतात. तर आजच्या या चर्चेतून आपण एकाच बातमीचे दोन पूर्णपणे वेगळे पैलू पाहिले. एकीकडे वॉटर स्पोर्ट्स, फ्लेमिंगो आणि 30 मिनिटात प्रवासाचं एक आकर्षक स्वप्न आहे. तर दुसरीकडे इतिहासातील अपयशांचे धडे, करदात्यांच्या पैशांचा चुराडा आणि MTHLच्या रूपात समोर उभं ठाकलेलं एक प्रचंड मोठं आव्हान आहे. आणि आपल्याला एका मोठ्या प्रश्नाकडे घेऊन जातं. कोणता प्रश्न? शहरांचा विकास करताना नवीन, तंत्रज्ञानाने सुसज्ज, चकचकीत प्रकल्पांचं आकर्षण आणि लाखो नागरिकांच्या रोजच्या मूलभूत गरजा यांच्यात समतोल कसा साधायचा? विकासाचा अंतिम उद्देश लोकांना कार्यक्षमतेने, सुरक्षितपणे आणि परवडणाऱ्या दरात त्यांच्या कामावर पोहोचवणे आहे की मोठमोठे प्रकल्प उभारून त्याभोवती रिअल इस्टेटचे इमले उभे करणे आहे? हा विचार मुंबईतल्या प्रत्येक नागरिकाने करण्याची गरज आहे.